नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी चंपाकळी बनवणार आहोत. तर तुम्ही इथे पाहू शकता चंपाकळी अगदी परफेक्ट अशी कलर आलेला आहे चंपाकळीला. तर इथे आपण आता चंपाकळी बनवण्यासाठी सुरुवात करणार आहोत. तर त्यासाठी इथे मी 1 ते 1.5 वाटी जे आहे मैदा इथे घेतलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये आपण ओवा टाकून घेणार आहोत. तर ओवा जो आहे तो हातावर कुस्करून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याचा ओव्याचा जो वास आहे तो चांगला असा पिठामध्ये मुरला जाईल. त्यानंतर त्यामध्ये आपण तीळ टाकून घेणार आहोत. तीळ तुम्हाला हवे असतील तर टाकू शकता, नाही टाकले तरी काही हरकत नाही. त्यानंतर यामध्ये आपण थोडं पाणी टाकून पीठ जे आहे चांगलं असं घट्ट असं मळून घ्यायचं आहे. तर हे जे पीठ आहे जास्त घट्टही नाही मळायचं आणि जास्त पातळही नाही मळायचं. अगदी मीडियम असं पाणी टाकून जे आहे पीठ मळून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे आपण आता पिठाचा जो गोळा होता तो आपण 15 ते 20 मिनिटांसाठी झाकून ठेवलेलं होतं. तर इथे आपण आता 15 ते 20 मिनिटानंतर इथे आपण चंपाकळी बनवायला घेणार आहोत. तर इथे तुम्हाला जेवढ्या साईजची चंपाकळी बनवायची असेल तेवढ्या साईजचा इथं गोळा बनवून घ्यायचा आहे. अगदी लहान आकाराची चंपाकळी हवी असेल तर लहान गोळा बनवायचा आहे. मोठ्या आकाराची चंपाकळी हवी असेल तर मोठ्या आकाराचा गोळा बनवायचा आहे. तर इथे आपले सगळे गोळे जे आहेत तिथे बनवून झालेले आहेत. तर इथे आपण आता चंपाकळी बनवायला घेणार आहोत. तर इथे चंपाकळी जी आहे ती लाटण्याला जर का चिकटत असेल तर तुम्ही अगदी थोड्या प्रमाणामध्ये पिठाचा वापर करू शकता, जास्त पीठ वापरायचं नाही. तर चंपाकळी जी आहे ती लाटताना तेलाचा सुद्धा वापर करायचा नाही आणि पिठाचा सुद्धा वापर करायचा नाही. अगदी हलक्या हाताने चिकटणार नाही अशा पद्धतीने पारी जी आहे चंपाकळीची ती लाटून घ्यायची आहे. अगदी लांबसर आकारामध्ये इथे पारी जी आहे ती लाटायची आहे. गोलाकार न लाटता लांबसर आकाराची अशी लांबट आकाराची इथे लाटून घ्यायची आहे. त्यानंतर मधून अशा तुम्ही इथे चाकूच्या मदतीने सुद्धा इथे कट देऊ शकता. जर का तुमच्याकडे पिझ्झा कटर असेल तर त्याच्याने सुद्धा इझी होऊन जातं कट करण्यासाठी. तर इथे तुम्ही एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे चंपाकळी जी आहे कधीही चंपाकळी बनवताना चंपाकळी जी आहे ती असं बनवून ठेवायची नाही, लगेचच तेलामध्ये फ्राय करून घ्यायची. तुम्ही पाहू शकता इथे लगेचच जर का तुम्ही इथे चंपाकळी जी आहे ती तळून घेणार तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने चंपाकळी जी आहे ती अगदी फुललेली आहे. सर्व ज्यात आपण कट करून घेतलेल्या ज्या स्लाईस आहेत त्या अगदी सुटलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. जर का तुम्ही ही चंपाकळी जी आहे ती लाटून ठेवणार तर त्या ज्या स्लाईसच्या आपण कट केलेल्या आहेत पारीच्या त्या एकमेकींना चिकटल्या जातात आणि चंपाकळी जी आहे ती अगदी फुलत नाही, एकमेकांना चिटकून जातात. त्याच्यामुळे चंपाकळीचा पाहिजे तो आकार किंवा पाहिजे तशी आपल्याला फुललेली दिसत नाही, फुलत नाही तेलामध्ये. त्यामुळे कधीही चंपाकळी लाटताना एका बाजूला लाटायचं काम करायचं आणि दुसऱ्या बाजूला फ्रायसुद्धा करायचं काम करायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता मी एका बाजूला लाटत आहे, चंपाकळी तयार करून घेत आहे पिठाची. त्यानंतर एका बाजूला लगेचच तळूनसुद्धा घेत आहे. तर इथे चंपाकळी जी आहे ते लाटताना आपण पिठाचा वापर केलेला नाही किंवा तेलाचा वापर केला नसल्यामुळे ज्या आपण स्लाईस कट केलेल्या आहेत त्या एकमेकांना चिकटून जातात. परंतु जेव्हा पण तुम्ही चंपाकळीची पारी लाटताना पिठाचा वापर करणार तर तेलामध्ये पूर्ण पीठ पडणार. त्यामुळे तेलसुद्धा खराब होतं आणि चंपाकळीसुद्धा पाहिजे तशी बनत नाही. त्यामुळे शक्यतो पीठ न लावताच लाटण्याचा प्रयत्न करा. तर तुम्ही इथे पाहू शकता चंपाकळी कशा पद्धतीने सर्व ज्या कळ्या आहेत कशा फुललेल्या आहेत. तर इथे कधीही चंपाकळी लाटताना जे आहे लगेचच फ्रायसुद्धा करून घ्यायचे आहे, जेणेकरून सर्व ज्या कळ्या आहेत त्या मोकळ्या होतील, अगदी सुटसुटीत होतील आणि कुरकुरीत आणि खुसखुशीतसुद्धा बनतील. तर तुम्ही इथे पाहू शकता अगदी परफेक्ट अशी इथे आपली चंपाकळी जी आहे ती इथे तयार झालेली आहे. तर इथे मी अशा पद्धतीने सर्व चंपाकळ्या ज्या आहेत त्या फ्राय करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा चंपाकळ्या नक्की बनवून पहा. खूपच खुसखुशीत, कुरकुरीत आणि अगदी चविष्ट अशा ह्या अगदी 20 ते 25 दिवस किंवा महिनाभरसुद्धा अशा शंकरपाळ्या ज्या आहेत त्या तुम्ही ठेवू शकता.
तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नक्की एकदा बनवून पहा. बाय बाय.